नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ मध्ये सर्वांचे स्वागत करतो। समाज कल्याण भरती 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे, कारण की ह्या व्हिडिओमध्ये प्राण्यांचे आवाज आपण शिकणार आहोत। प्राण्यांची पिल्ले कोणकोणती असतात आणि नेमके प्राण्यांचे घरे कोणकोणती असतात। या ठिकाणी गुंजारव, चित्कार, घुमणे, बीड, पाडस म्हणजे एकंदरीत सर्वच आवाज, पिल्ले आणि घरांच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। पहिला प्रश्न बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडायचा आहे। पिलखाना कोणाचा? आता पिलखाना विचारलेला आहे। पिलखाना असतो हत्तींचं एक प्रकारे अस्पताल म्हणजे दवाखाना असते, म्हणजे हत्तींचा काय असतो तर पिलखाना असतो। सो प्रॉपर आन्सर येते हत्ती। यस, सो राईट आन्सर आहे। आता घोड्याचं काय असेल तुम्ही कमेंट करून सांगू शकता। चिमणीचे घरटे असते। वाघाचा काय असतो ते सुद्धा तुम्ही सांगू शकता। सेकंड क्वेश्चन बघा, योग्य जोडी ओळखायचा आहे। इथे लक्षात घ्यायचं की योग्य आहे की अयोग्य आहे, चूक आहे की अचूक आहे। अचूक म्हणजे बरोबर होते, चूक म्हणजे चुकीचंच होते। योग्य जोडी ओळखायची आहे। योग्य म्हणजेच काय, अचूक असं तुम्हाला लिहून देतो या ठिकाणी, हे महत्त्वाचं असते। हरणाचे सिंगरू आहे का? मुळीच नाही। हरणाचे काय असते तर पाडस असते। मेंढीचे काय? वाघाचं काय? गायीचे काय? गायीचे तर सगळ्यांनाच माहित आहे, रेडकून असून काय असते वासरू असते। वाघाचा काय असतो तर वाघाचा बछडा असतो मित्रांनो, बछडा। आणि मेंढीचं मात्र कोकरूच असते। सो या ठिकाणी हे राईट आन्सर येते। योग्य जोडी आहे आपल्याला सेकंड। सो ऑप्शन क्रमांक सेकंड राईट आहे। थर्ड प्रश्न बघा, आणि हो शेवटी मी हे सर्व प्रश्न झाल्यानंतर म्हणजे 10 प्रश्न मी तुम्हाला समजून सांगणार। 10 प्रश्नानंतर एकदम थेरॉटिकल भाग घेणार की कोणतं पिल्लू कोणत्या प्राण्याचं, कोणतं घर कोणत्या प्राण्याचं आणि कोणता आवाज कोणत्या प्राण्याचं, या संदर्भात पूर्णच्या पूर्ण लिस्ट नंतर आहे। सिंह राहतात ती जागा कोणती? सिंह का गवतात राहतो का, गोठ्यात राहतो का, भुयारमध्ये राहतो की गुहेत राहतो? अगदी सोपा प्रश्न आहे। सिंह राहते ती जागा म्हणजेच काय, गुहा। फोर्थ ऑप्शन राईट आहे। चौथा प्रश्न बघा, अयोग्य जोडी ओळखायची। अयोग्य म्हणजेच काय, चुकीची जोडी ओळखायची आहे, चुकीची। आता चुकीची जोडी बघा कशा पद्धतीने, पक्ष्याचं घरटं असते हे राईटच आहे, कोळ्याचे जाळे असते राईट आहे, आणि सिंहाची गुहा असते राईट आहे। अयोग्य जोडी कोणती आहे तर मुंग्यांचं बीड। मुंग्याचं बीड नसते मित्रांनो, तर मुंग्याचं काय असते वारुड असते, वारुड। यस, नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे सेकंड ऑप्शन हे अयोग्य जोडी असल्या कारणाने राईट आहे। पाचवा प्रश्न बघा, करडू कोणाचे? मित्रांनो तुम्हाला माहित पाहिजे, करडू माहित पाहिजे, रेडकू माहित पाहिजे, कोकरू माहित पाहिजे, सिंगरू माहित पाहिजे, वासरू माहित पाहिजे, लेकरू माहित पाहिजे। सो या ठिकाणी करडू कोणाचे तर हरणाचे पाडस तुम्हाला माहित आहे। शेळीचे करडू असते का? मेंढीचं काय असतं, मेंढीचं कोकरू तुम्हाला माहित आहे, मेंढीचं कोकरू तुम्हाला माहित आहे। मांजरीचं काय असते तर पिल्लू असते, आणि शेळीचं काय असते तर करडू असते, शेळीचं काय असते करडू। सो ऑप्शन क्रमांक थर्ड राईट आहे। मी तुम्हाला प्रॉपरली सांगितलेलं आहे, तुम्हाला करडू माहित पाहिजे, कोकरू माहित पाहिजे, सिंगरू माहित पाहिजे, लेकरू माहित पाहिजे, रेडकू माहित पाहिजे, पाडस माहित पाहिजे, सर्व तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। सो प्रॉपर आन्सर येते थर्ड राईट आहे। सहावा प्रश्न बघा, अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे। कावड्याची ढोली असते का, पक्ष्याची घरटे, गुरांचा गोठा की कोंबडीची खुराडे? अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। कोंबडीचं खुराडे असतं हे राईट आहे। गाई गुरांचा गोठाच असतो, अर्थातच गायींचा बैलांचा गोठा असतो हे राईट आहे। पक्ष्यांचे घरटेच असते, कावड्याची मात्र ढोली नसते। तर ढोली कोणाकोणाची असते तर घुबडाची ढोली असते, पोपटाची ढोली असते। त्याच्यानंतर बघा तुम्ही एक प्रकारे एखाद्या रस्त्याच्या बाजूला असे छोटे छोटे बिळ दिसतात। सो ते बिळ कोणाचे असते, काय कोणाचं असते, हे सगळं आपण या ठिकाणी शिकणारच आहोत। ढोली कोणाची तर घुबडाची आणि पोपटाची। सो हे अयोग्य आहे, या ठिकाणी पोपट किंवा घुबड पाहिजे होतं। यस, फर्स्ट ऑप्शन राईट आहे। सातवा प्रश्न, अचूक जोडी ओळखायची आहे। इथे लक्षात घ्या, अचूक म्हणजेच काय, बरोबर जोडी, योग्य अशी जोडी ओळखायची आहे। मोरांचा हा एक महत्वाचा प्रश्न आहे, कारण की मोरांचा आवाज ध्वनिदर्शक शब्द आपल्याला माहित पाहिजे। मोरांचा मित्रांनो काय असते, केकारव असते, केकारव किंवा केकावली त्याला म्हटलं जाते, केकावली असे दोन नाव आहे मोरांचा। नंतर हंसाचा कलरव असते, म्हणजेच हे उलट सुलट झालं, काय झालं हे उलट सुलट। घड्याळाची किटकिट नाही राहत, तर घड्याळाची टिकटिक असते, काय असते टिकटिक, टिकटिक वाजते घड्याळ, आहे की नाही? म्हणजेच या ठिकाणी तिन्ही जे आहे ना तर हे रॉंग आहे। अचूक म्हणजे बरोबर आहे, हत्तीचे चित्कारणे असते, सापाचे फुत्कार असतो। हत्तीचा चित्कार आणि सापाचा फुत्कार तुम्हाला माहित पाहिजे। सो ऑप्शन क्रमांक 4 हे अचूक जोडी असल्या कारणाने राईट आहे। आठवा प्रश्न बघा, घोडे बांधण्याची जागा म्हणजे काय? घोडे कुठे बांधतात?
तुम्हाला सांगतो मित्रांनो, घोडे बांधतात ती जागा असते पागा, आणि ज्या ठिकाणी घोडे आहे घोड्याच्या सोबत जे काही सामान वगैरे असेल ते ठेवण्याची जागा असते तबेला. तबेला काय असते? तबेला. या दोघांमधला तुम्हाला डिफरन्स माहित पाहिजे. घोडे बांधण्याची जागा म्हणजेच काय? पागा. सो फोर्थ ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. तुम्ही कमेंट करून सांगू शकता की अंबरखाना म्हणजे काय, पिलखाना म्हणजेच काय, गोठा म्हणजेच काय आणि पागा म्हणजे काय. पागा तर आपण या ठिकाणी घेतलेलंच आहे. घोडे बांधण्याची जागा म्हणजेच काय? पागा. 9वा प्रश्न बघा, खालील पर्यायातून अयोग्य जोडी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की तुम्हाला माहित काय पाहिजे, किमान 6 गोष्टी माहित पाहिजे. 1 2 3 4 5 आणि 6. एक तुम्हाला माहित पाहिजे ते म्हणजेच कोकरू, कोकरू. दुसरं तुम्हाला करडू माहित पाहिजे. तिसरं तुम्हाला कोकरू माहित पाहिजे, करडू माहित पाहिजे, सिंगरू माहित पाहिजे, सिंगरू. रेडकू माहित पाहिजे, रेडकू. त्याच्यानंतर रेडकू झाल्यानंतर वासरू माहित पाहिजे, वासरू. आणि एक 6वं लेकरू आहे. आणि एक काय तर रु वाले सगळे आहे. कोकरू, करडू, सिंगरू, रेडकू, वासरू, लेकरू. पाखरू पण असते. काय असते? पाखरू पण असते. झालं. आता कोकरू कोणाचं? कोकरू हे मेंढीचं आहे. कोणाचं? कोकरू हे मेंढीचे असते. ठीक आहे. करडू कोणाचे? तर ते शेळीचे असते. शेळीलाच बकरी सुद्धा म्हटल्या जाते. काय म्हटल्या जाते? बकरी. बकरीची किंवा शेळीचे करडू असते. शिंगरू कोणाचे? तर शिंगरू मित्रांनो घोड्याचे असते, घोडा. आणि गाढवाचे सुद्धा असते. काय असते? गाढव. गाढवाचे सुद्धा असते. त्याच्यानंतर रेडकू कोणाचं? तर रेडकू असते म्हशीचं, म्हशीचे रेडकू. वासरू कोणाचं? तर गाईचं असते, गाईचं. हे काही सांगण्याची गरज नाही, पण तुम्हाला माहितच आहे. लेकरू माणसाचे, माणसाचे. लेकरू किंवा बाळ आपण म्हणत असतो त्याला. आणि पाखरू तर सरळ सरळ पक्ष्याचंच असणार आहे. हा, पक्षी. पक्षी म्हणजेच खऱ्या अर्थानं पाखरू नाही म्हणत त्याला, तर पक्ष्यांची पिल्लं असे म्हटल्या जाते, परंतु ते रू मध्ये आला म्हणून आपण घेतलेला आहे त्याला. आता खालील पर्यायातून अयोग्य जोडी ओळखायची. अयोग्य म्हणजे काय? चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. चुकीची जोडी या ठिकाणी मेंढीचं कोकरू बरोबर आहे, माणसाचं लेकरू बरोबर आहे, गाढवाचं सिंगरू हे सुद्धा बरोबर आहे. वाघाचा मित्रांनो छावा नसते, तर सिंहाचा छावा असतो. इथे छावा जर कट केला तर इथं बछडा पाहिजे, बछडा. म्हणून वाघाचा काय असतो? तर बछडा असतो. सो फोर्थ ऑप्शन मध्ये जे काही जोडी दिलेली आहे ती रॉंग आहे, आपण ती राईट करून दाखवलेली आहे. सो फोर्थ ऑप्शन राईट येते. 10वा प्रश्न बघा, लास्ट क्वेश्चन. म्हणजे याच्यानंतर थेरॉटिकल सर्वर तुम्हाला आवाज, पिल्ले, त्याच्यानंतर घरे वगैरे मी सांगणार आहोत. थेरॉटिकल. खालीपैकी पिल्लू कोणाचे? पक्ष्याचे पिल्लू असते का? माणसाचं पिल्लू असते? मांजराचं असते की सश्याचं असते? मांजराचं पिल्लू असते मित्रांनो. सश्याचं सुद्धा पिल्लू असते आणि पक्ष्याचं सुद्धा पिल्लू असते. माणसाचं काय असते? तर लेकरू, लेकरू, पोर किंवा बाळ असते. लेकरू, पोर किंवा बाळ असते. लक्षात आलं? मग या ठिकाणी 1 3 आणि 4च बरोबर आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. राईट आहे. आता याच्यानंतर आपण बघणार आवाज. नेमके प्राण्यांचे आवाज कोणकोणते आहे? तर या ठिकाणी फटाफट मी तुम्हाला सांगतोय की पहिलं बघा, गायीचे असते हंबरणे, म्हशीचे असते रेकणे, शेळी किंवा मेंढीचे असते बेबे करणे, घोड्याचे खिंकाळणे असते, सोबतच गाढवाचे सुद्धा खिंकाळणे असते, परंतु गाढवासाठी स्पेशली ओरडणे किंवा रेंकणे असते. त्यानंतर आहे वाघाची डरकाळी असते आणि सिंहाची सुद्धा डरकाळीच असते. मात्र स्पेशली जर बघितलं तर सिंहाची गर्जना असते, वाघाची गर्जना राहत नाही, एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर हत्तीचे चित्कारणे असते आणि सापाचे फुत्कारणे असते. कोल्ह्याची कोल्हेकुई असते, बेडकाचे डरावणे असते, नागाचा फुत्कार या ठिकाणी सांगितलेला आहे. माकडांचा भुबुक्कार असते आणि हा महत्वाचा आहे, तरस नावाचा पक्षी आहे, तरस नावाचा प्राणी आहे. तो प्राणी जो आहे त्याच्याला हसणे असते. हा, त्याला लाफिंग ॲनिमल म्हटल्या जाते दुसऱ्या याच्या भाषेमध्ये. या तरसाला, तरसाची काय असते? हसणे असते. त्यानंतर पारवेची किंवा कबुतराचे, पारवा कोणी पारवा म्हणते कोणी कबूतर म्हणते, त्याच्यावाले घुमणे असते, घुमणे. घुबड्याचा काय असतो? घुतकार असतो. घुबड्याचा काय असतो? घुतकार असतो. या ठिकाणी बघा, चित्कार, फुत्कार आणि घुतकार ह्या 3 गोष्टी माहित पाहिजे. घुबड्याचा घुतकार, नागाचा फुत्कार आणि हत्तीचा चित्कार हे तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. या ठिकाणी खूपच महत्वाचं आहे की मोरांचा काय असतो? केकाराव असतो. मोरांचा काय असतो? तर केकाराव असतो. आणि हंसाचा काय असतो? तर कलरव असतो.
हंसाचा कलरव, हंसाचा कलरव, हंसाचा कलरव आणि मोरांचा केकारव. मोरांचा दुसरा आवाज आहे तो म्हणजे केकावली सुद्धा. घारीचे किलकिलणे असते आणि कोकिळीची कुहुकू सर्वांनाच माहित आहे. त्यानंतर आहे मैना. मैनाला साळुंकी असं म्हटलं जाते. मैना तुम्ही बघा, मैना अर्थात साळुंकी, तिला शाडू सुद्धा म्हटलं जाते. हे तिन्ही नावं सारखेच आहे, मैना, साळुंकी आणि शाडू. तिचे जे आहे तर ते गाणे असते, सोबतच कोकिळीचे कुहुकू आणि गाणे सुद्धा असते. कोंबड्याचे आरवणे असते किंवा बांग देणे असते. आपण म्हणतो ना बाग देतात सकाळी सकाळी, तेच आरवणे किंवा बांग देणे असते. पक्ष्यांचा कलकलाट असतो मित्रांनो, परंतु त्याच पक्ष्यांच्या पंखांचा फडफडाट असतो. त्याच्यानंतर हंसाचा कलरव आपण घेतलेलाच आहे. मधमाशीचे गुणगुण असते. मधमाशीची काय असते तर गुणगुण असते. फुलांच्या भोवताला बघा ती कशी गुणगुण गुणगुण करत तो रस टिपते आणि ते मध तिकडे नेते पोळ्यामध्ये. भुंग्यांची, भुंगा म्हणजेच कोण माहित पाहिजे, मधुकर. मधुकर म्हणजेच भुंगा होतो, त्यालाच मिलिंद असं म्हटलं जाते. सो भुंग्यांची किंवा मधमाशांची गुणगुण तर असते, परंतु गुंजारव सुद्धा असते आणि गुंजन सुद्धा असते, म्हणून मधमाशीचं गुंजारव सुद्धा म्हणू शकता तुम्ही. पाल जी आहे, पालीचं चुकचुकणे असते. पालीचं काय असते, चुकचुकणे असते. आपली जे रातकिडी जे आहे तर ते किरकिरणे असतात. त्या अलंकारामध्ये आपण घेतलं होतं, त्याच्यामध्ये ते किरकिरणे असं आहे. मधमाशीची गुणगुण आहे, मधमाशीचा गुंजारव आहे, गुंजन आहे, परंतु आपल्या घरची जे मासी आहे जे कुठेही बसते अशी घाणेरड्या याच्यावर, तर तिची असते घोंगावणे. नेक्स्ट, जात्याची, आपलं जे जाता आहे त्याची घरघर असते मित्रांनो. आपले जे ताशे आहे त्याच्यावाली तडतड असते. शंखांचा शंखानाद असते. डमरूचे डमडम 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 असते आणि धनुष्याचा टणकार असतो. काय असतो, टणकार असतो. नगाऱ्याचे ढमढम असते. जे काही नगारे असतात असे जे वाजवले जाते त्याचा काय असतो, ढम 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 असतो. आणि घंटेचा घंटानाद असतो. आपल्या ज्या टाळ्या आहे किंवा विजांचा आहे तर तो कटकडाट असतो. वीज, आपली जी वीज आहे किंवा दिव्यांचा आहे तर ते लखलखाट असतो. म्हणजेच आवाज नाही, परंतु तो असा, तुम्ही म्हणा की दिव्यांचा लखलखाट कसा, तर दिव्यांचं जे त्याच्यामध्ये हवा ज्यावेळेस जाते ना तर ते विशिष्ट प्रकारचे बारीकसा आवाज निघतो, म्हणून त्याला लखलखाट आपण म्हणूया असं. तलवारींचा खणखणाट असतो. तलवारींचा काय असतो, खणखणाट असतो. आपलं जे पाणी आहे जे झऱ्यामधून झुडझुड वाहते त्याचावाला काय असतो, खडखडाट असतो. आपली जी पानं आहे, पानं अशी इतस्ता पसरलेली झाडाच्या खालची, तर त्याचं असते सडसड. पानांची किंवा गवताची सुद्धा सडसड असते. आणि बांगड्याची आहे तर त्या बांगड्याचा असतो किनकिन. बांगड्यांचा आवाज काय असतो, किनकिन. ओके, देन आपण घरे बघणार आहोत. आता प्राण्यांची घरे काय आहे, गुहेत कोण राहतो, गुहेत राहतो सिंह, गुहेत राहतो वाघ. बीड कोणाचं, बीड आपल्याला माहिती आहे उंदीर हा बिळात राहतो, सोबतच ससा सुद्धा बिळात राहतो. आणि त्याच्यानंतर महत्वाचं असं की साप जे आहे सापाची बीळ असते. साप हा मुंग्यांसोबत सहजीवन जगत असते, हे सगळ्यांना माहित आहे. म्हणून मुंग्यांचे जे आहे, मुंग्यांचे आपण लक्षात घेतलेले आहे. मुंग्यांचं काय आहे तर वारुड आहे. मग बरेच जण म्हणतात की मुंग्यांचं आणि सापाचं सुद्धा वारुडच आहे. मित्रांनो, सापाचं वारुड ऑप्शन मध्ये असेल आणि त्या ठिकाणी जर समजा बीड नसेल तर वारुड ऑप्शन मारलं तर काही वावगं ठरणार नाही. परंतु खऱ्या अर्थाने जर बघितलं तर साप हा मुंग्यांसोबत वारुडामध्ये सहजीवन जगत असतो, म्हणजे त्या ठिकाणी राहतो. कारण की त्याला वारुड जे आहे ना हे असं मोठंसं वारुड असते, परंतु त्याला असे छोटे छोटे होल्स असतात. ते होल्स म्हणजे बीड असते. होल्स म्हणजे काय असते, बीड. या वारुडामध्ये, एखाद्या वारुडामध्ये असणारे जे छोटंसं होल आहे त्याला बीड म्हटलं जातं. त्या बीडामध्ये नाग राहतो म्हणजे साप राहतो. सो म्हणूनच सापाचं बीड असं म्हटलं जाते, वारुड नव्हे. सापाचं काय, बीड या ठिकाणी आहे सापाचं बीड. त्याच्यानंतर पक्ष्याच्या संदर्भात तुम्हाला सांगतो, काही पक्ष्यांची सुद्धा बीड असतात. जसं की धिवर पक्षी. धिवर पक्षी तुम्हाला माहित आहे, किंगफिशर. धिवर पक्ष्याचं सुद्धा काय असते तर बीड असते. हे नदीच्या काठावर बीड असते. त्याच्यानंतर राघू प्रजातीचेच म्हणजेच काय, पोपटाच्या प्रजातीचे, म्हणजे छोटे छोटे जणू काही त्यांच्याकडे बघितलं तर पोपट दिसून येते. बघा ना तुम्ही, पांढऱ्या मातीमध्ये किंवा थोडीशी तपकिरी मातीमध्ये तुम्हाला असे लांबट शेपटी असणारे काही पक्षी दिसतात आणि त्याचा कलर हा पोपटी असतो.
त्यांचं जर बघितलं तर एखादं समजा तुम्ही पानंदमधून जात आहे तर ते अशी उंच कडा आहे, त्या उंच कडेला जमिनीमध्ये मातीमध्ये अशी बिळ दिसतात, असे होल्स तुम्हाला दिसतात. या होल्स मध्ये कोण राहत असते तर हे राहते ब्ल्यू बेल्ट ई बीटर त्याला म्हटलं जाते. ब्ल्यू बेल्ट ई बीटर नावाचा पक्षी जो राघू प्रजातीचा असतो तो या होल्स मध्ये राहतो. मजेशीर गोष्ट अशी की तो होल बनवताना एकच बनवत नाही, असे 4, 5, 10 होल्स बनवते. मात्र त्याच्या त्यातील एखाद्याच म्हणजे समजा जर हे 6, 7 होल त्याने बनवले, 7 होल त्याने जर बनवले असेल कोणी तर ब्ल्यू बेल्ट बी ईटर नावाच्या पक्षाने, जो पोपटासारखा दिसतो, लांबट शेपटी त्याला असते, तो काय करतो 6-7 बीळ बनवून टाकतो, ते होल्स बनवतो. आणि होल्स बनवल्यानंतर मात्र एखाद्याच याच्यामध्ये तो अंडी घालतो. हे याच्यासाठी की त्याचा जो शत्रू आहे तो म्हणजेच कोण, साप. तो साप का सापाला चकवा देण्यासाठी तो असं करत असते. साप फिरून फिरून थकतो आणि नेमकं त्याला ते बीड सापडत नाही मोस्टली, म्हणून तो असं करत असते. त्याचं सुद्धा आपण काय म्हणणार आहोत तर बीड म्हणणार आहोत. परीक्षेमध्ये बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे की खवले मांजराचं काय असते. खवले मांजर, आता खवले मांजर हा नामशेष होत चाललेला प्राणी आहे, परंतु कोकणमध्ये तो कुठे ना कुठे आढळतो. त्या खवले मांजराचं सुद्धा बीडच असते मित्रांनो. हा एक महत्वाचा आहे. ठीक आहे, म्हणजेच उंदीर, धिवर पक्षी, राघू प्रजातीचे ब्ल्यू बेल्ट नावाचे बी ईटर नावाचे पक्षी, खवले मांजर, ससा आणि साप या सगळ्यांचं घर म्हणजेच काय बीड. नेक्स्ट आहे ढोली कोणाची असते. ढोली, आता ढोली असा शब्द आहे की खऱ्या अर्थानं ती नॅचरली असते, नॅचरली होल पडलेलं असते झाडाला, किंवा सुतार नावाचा पक्षी ते होल बनवते आणि सोडून देते असं असते. आणि त्याच्यावर उपरे पक्षी, उपरे म्हणजेच काय त्याच्यावर फुकटचं जाऊन बसणारे ते पक्षी असतात. त्याच्यामध्ये पोपट आहे. पोपटानं स्वतः कधी ढोली तयार केली का नाही, ते नॅचरली एखाद्या होल्स मध्ये अंडी देतात, म्हणून पोपटाची ढोली आहे. सोबतच घुबड्याची सुद्धा ढोली असते. आता घुबड हा प्राणी निशाचर आहे, म्हणजे संध्याकाळीच तो बाहेर पडतो, मग दिवसामध्ये त्याला विश्रांती करण्यासाठी किंवा शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी तो ढोलीमध्ये राहत असतो. पिंगळा नावाचा पक्षी आहे, दयाळ नावाचा पक्षी आहे. पिंगळा आणि दयाळ नावाच्या पक्षीबद्दल तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला यांच्याला फोटोग्राफ्स दिसून येणार. पिंगळा पक्षाचं सुद्धा ढोली असते, दयाळ नावाच्या पक्षाचं सुद्धा ढोलीच असते. सुतार पक्षी खऱ्या अर्थानं ढोली बनवते आपल्या चोचीनं, त्याची खरी ढोली असते. हा उपरे पक्षी नाही, हे बाकीचे सगळे उपरे पक्षी आहे. तांबट नावाचा पक्षी सुद्धा त्याची सुद्धा ढोली असते. आणि खरं असं म्हटलं जाते बार्बेट जातीतील पक्ष्यांच्या ढोली असते. बार्बेट जातीतील पक्षी जे काय आहे ते स्वतः आपल्या चोचीने ढोली तयार करतात. धनेश, हे बघा, हे लक्षात घ्या, धनेश नावाचा जो पक्षी आहे जो हॉर्नबिल आहे. हॉर्नबिल तुम्हाला माहित असेल, लांबट अशी चोच असते, खूप मोठी चोच असते त्याच्यावाली, आपल्या तोंडापेक्षा मोठी चोच असते. तो हॉर्नबिल नावाचा पक्षी, त्याला आपण मराठीमध्ये धनेश म्हणतो. त्या धनेश पक्षाचं काय असते तर ढोली असते. धनेश पक्षाची काय असते, ढोली असते. पोपट, घुबड, धनेश, दयाळ, सुतार पक्षी, पिंगळा, तांबट आणि बार्बेट जातीतील पक्षी या सगळ्यांची ढोली असते. मोस्टली प्रश्न विचारला जाते घुबड आणि पोपटाबद्दल आणि धनेश बद्दल. आता याची छोटीशी कहाणी अशी आहे धनेश नावाच्या पक्षाची की ज्यावेळेस मादी अंडी घालण्याच्या वेळेवर येत असते, तर आधीपासूनच हे काय करतात की एक जी ढोली असते त्या ढोलीला इकडून तिकडून आपल्याले पक्षी काय करते की स्वतःची विष्ठा आणि चिखलमाती घेऊन त्या बिडाला बरोबर काटाकाटानं असं लावत आणते ती माती वगैरे. आणि शेवटी जे होल असते त्याचा वरचा जो भाग आहे ते पूर्ण त्या मातीने झाकून टाकते. पण केव्हा त्याची जी मादी आहे, मादी आतमध्ये जाते, बंदिस्त होते त्या ढोलीमध्ये, तेव्हा ते वरचं जे आहे तर ते बंद केल्या जाते. आणि नर जो आहे तर अंडी उबवेपर्यंत, त्या अंडीतून पक्षी उडण्यायोग्य होईपर्यंत, म्हणजेच तेव्हापर्यंत तर तो बाहेरूनच नर पक्षी त्या होल्स मधून आपल्या त्या मादीला आणि पिलांना भरवत असते. म्हणजेच लक्षात आलं तुम्हाला. सो ढोली लक्षात आला. आता पागा. आतापर्यंत आपण हे बघितलं, परंतु आता बघा पागा कोणाचा असतो आणि तबेला कोणाचा असतो. बऱ्याचदा आपण कन्फ्युज मध्ये जातो की पागा कोणाचा आणि तबेला कोणाचा रे. आता या ठिकाणी तबेला सगळ्यांनाच माहिती आहे की घोड्याचा तबेला असतो, सोबतच गाढवांचा सुद्धा तबेला असतो, कारण की गाढव आणि घोडा सारखाच असल्यासारखा, एक शौर्य आहे तर एक काम करणार आहे. पागा कोणाचा असतो. पागा आणि तबेल्यामध्ये फरक आहे मित्रांनो.
पागा म्हणजेच घोडे बांधण्याची जागा असते आणि तबेला म्हणजेच घोडे बांधण्याची जागा तर असतेच, परंतु सोबतच त्या घोडसवारी मध्ये जे काही सामान असेल वगैरे जे काही असेल ते सर्व ठेवण्याची जागा म्हणजे तबेला असते. पागा आणि तबेल्याचा फरक तुम्हाला कळला आणि परीक्षेमध्ये ऑप्शन नुसार आपण लक्षात घ्यायचं, एकतर पागा राहील नाही तर तबेला राहील. सो दोनपैकी एक ऑप्शन मारून द्यायचं गाढव आणि घोड्याच्या बद्दल. अंबरखाना कशाचा असतो मित्रांनो? धान्याचे जे कोठार आहे, धान्याचे कोठार त्याला म्हटले जाते अंबरखाना. पिलखाना कोणाचा? तर हत्तीचा असतो पिलखाना. खऱ्या अर्थानं इट्स अ हॉस्पिटल ऑफ एलिफंट्स, म्हणजेच ते हत्तीचं एक प्रकारे हॉस्पिटल असते, त्याला पिलखाना असं म्हटलं जाते. फरासखाना कोणाचा? तर फरासखाना असतो वस्तू भांडाराचा. फरासखाना म्हणजेच काय? वस्तू भांडार. आणि उष्टरखाना कोणाचा असतो? तर उंटांचा असतो. उंटांचा लक्षात घ्या, उंटांचा. उंटांचा कुठे कुठे तबेला पण देण्यात आलेला आहे. ठीक आहे, उष्टर म्हणजेच उंट होते म्हणून त्याला उष्टरखाना सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, सोबतच कुठे कुठे तबेला पण आहे. ठीक आहे, उंटांचा किंवा सांडणीचा असं म्हटलं जाते. सांडणी हा प्रश्न आलेला, सांडणीचा काय? तर ऑप्शन मध्ये एके ठिकाणी तबेला असं होतं. सो तबेला किंवा पागा. या ठिकाणी आपण इथपर्यंत आलो. त्याच्यानंतर वारुळ कोणाचं? वारुळ मुंग्यांचं असते, मात्र सापाचं बीड असते. इथं मी स्पष्टता इथे लिहून घेतो की सापाचे काय? तर बीड. तुम्हाला सांगितलंच कारण काय आहे त्याच्यामधलं, कारण काय ते सांगितलं तुम्हाला. वारुळ आहे हे आणि याला काय असे छोटे छोटे होल्स असते, त्या एका होल्स मध्ये तो साप राहतो म्हणून तो बिडात राहतो, कारण की वारुळामध्ये छोटे छोटे बिड असतात. घरटे कोणाची? आता घरटे मोस्टली पक्ष्यांची असते, परंतु महत्वाचं या ठिकाणी मी असं दिलेलं आहे, मैना नावाचं पक्षी ज्याला आपण साळुंकी म्हणतो तिचं घरट असते. आता हे घरट काही जणांना साळुंकी म्हणजे हा पक्षी हे माहीतच नाही राहत, म्हणून मी या ठिकाणी सांगितलेलं आहे साळुंकी म्हणजे मैना, तिला शाडू सुद्धा म्हटलं जाते, तिचं घरट असते. दुसरी गोष्ट असते की खारुताई. खारुताई जी आहे ना आपली, खार ज्याला स्क्वारल असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, तिचं सुद्धा घरटच असते. तिचं सुद्धा घरट असते. काहींना असं वाटतं की ते ढोलीमध्ये राहत असेल किंवा तिचं कुठेतरी एखाद्या बिडात राहत असेल. ती त्या खारीची ढोली नसते, ढोलीत राहत नाही ते. तर तिचं स्पेशली घरट असते ना, ती बिडात राहत ना, तिचं बीड ना तिची ढोली, तर तिचं काय असतं तर घरट असते. हे मोस्टली IMP आहे. आणि कोंबडीचे खुराडे तर सगळ्यांनाच माहित आहे, कोंबडीचे काय असते? खुराडे असते. देन गाय आणि बैलांचा गोठा असतो. यांना एकत्रितपणे जर म्हटलं तर गुरांचा गोठा असतो. गुरांचा काय असतो? गोठा असतो. मित्रांनो या ठिकाणी बघा, पोळे कोणाचे असते? तर मधमाशांची पोळे असते, है की नाही? मधमाशांची पोळे असते. जाळे कोणाचे? तर कोळ्याचे जाळे असते. कोणाचे असते? कोळ्याचे जाळे असते. आणि कोंडवाळा कोणाचा असतो? कोंडवाळा. कोंडवाळा असतो शेळींचा, मेंढींचा. आणि डुक्कर वाडा हा डुकरांचा असतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण बरेचसे घरदर्शक शब्द कव्हर केलेले आहे. आता घेऊ आपण पिल्लू कोणाकोणाचे असते. आता पिल्लांमध्ये तुम्हाला माहितच पाहिजे 5-6 गोष्टी. रेडगू कोणाचं? कोकरू कोणाचं? करडू कोणाचं? सिंगरू कोणाचं? लेकरू कोणाचं? है की नाही? पाखरू कोणाचं? हे तुम्हाला माहित पाहिजे. आता बघा पिल्ले. वासरू कोणाचं? तर गाईचं. गाईचे. ओके, गाईचे. त्याच्यानंतर करडू कोणाचं? करडू. करडू असते शेळीचं. कोणाचं? शेळीचं. रेडकू कोणाचं? तर म्हशीचं. म्हैस. म्हैस. कोकरू कोणाचं? कोकरू. कोकरू असते मेंढीचे. मेंढीची. आणि सिंगरू कोणाचे? तर सिंगरू दोघांचं असतं. एक म्हणजेच गाढवाचं सुद्धा सिंगरू असते आणि सोबतच घोड्याचं सुद्धा सिंगरू असते. घोड्याची. लक्षात घ्या. वासरू गाईचं, शेळीचं करडू, म्हशीचं रेडकू, मेंढीचं कोकरू आणि गाढव आणि घोड्याचं सिंगरू. त्यानंतर आहे पाडस कोणाचं? तर हरणाचे पाडस असते. हरणाचे पाडस असते. छावा कोणाचा आणि बछडा कोणाचा? हा बराचसा कन्फ्युज करणारा प्रश्न आहे. छावा असतो स्पेशली सिंहाचा आणि बछडा असतो मित्रांनो वाघाचा. सिंहाचा छावा तर वाघाचा बछडा. तुम्ही लक्षात घ्या. पिल्लू कोणाकोणाचं असते? पिल्लू मोस्टली पक्ष्यांचं असते. कोणाचं? पक्ष्यांचं पिल्लू असते. परंतु कांगारू जो आहे तर कांगारूचं सुद्धा पिल्लू आहे, सशाचं सुद्धा पिल्लू आहे, कोल्ह्याचं सुद्धा पिल्लू आहे, मांजरीचं सुद्धा पिल्लू आहे, कुत्र्याचं सुद्धा पिल्लू आहे, स्पेशली जर म्हटलं तर हत्तीचं सुद्धा पिल्लू आहे. आता माणसाचे काय? तर माणसाचे लेकरू किंवा बाळ. दॅट्स इट, कम्प्लीट. आहे की नाही? म्हणजेच या ठिकाणी आपण आतापर्यंत प्राण्यांचे आवाज, प्राण्यांची पिल्ले, प्राण्यांची घरे हे सर्वच कव्हर केलेले आहे. मोस्टली तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आतापर्यंत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब कराच. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.